आज मार्केटात तसे मासे नाही होते, सौंदाळे आणले आज. म्हटलं आंबट तिखट आमटी करूया. एका मिक्सरच्या भांड्यात खोबरा घेतलं, हळद, लाल तिखट, चिंच, अर्धो कांदो, धणे, 2 लसणाच्या पाकळ्यो, मीठ घालून बारीक गिलगिलीत वाटून घेतलं. सौंदाळे ताजे फडफडीत होते, गोडो मासो होतो, त्यामुळे तो आंबट तिखट आमटी करूची लागतो. नंतर सौंदाळे आणून जर उशीर लागलो आमटी करूक तर त्याका असा अगोदर मीठ लावून ठेवायचं. नंतर स्वच्छ धुवायचे. आमटेत टाकताना मीठ अजिबात ठेवता कामा नये, नाहीतर खारवट होतं. नंतर एक पातेला घेतलं, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणीक घातलं आहे कांदो. फोडणी झाल्यावर वाटप घातलं आहे, चवीपुरता मीठ घातलं आहे. मीठ बघून घाला, माशाक पण लावलेला असा, वाटपात पण घातलेला असा. मस्त उकळी काढून मासे सोडायचे. आणि ह्यो गोडो मासो असा, तळून पण भारी लागते. ढवळीत रवायची नाही, आपोआप उकळी येऊक द्यायची. ढवळीत रावलास तर ह्यो मासो फुटता, गोडो मासो असल्या कारणान. पण अप्रतिम आमटी होता, अशी करून बघा. मस्त उकळी इली की होई तर कोथिंबीर घाला, 1 नंबर चव. अशी आमटी करा, खावा. आवडतली तुमका आणि आवडल्या चॅनल सबस्क्राईब करा.